न जावो परदेस पिहरवा ना जावो आज न जावो परदेस. की आपण अलीकडच्या मुली आम्ही किती अभिनिवेशाने फेमिनिझम वगैरे विषयी बोलतो, पण नेमकं फेमिनिस्ट असणं म्हणजे काय आहे? पुरुषांच्या विरुद्ध उभं राहणं. अशा बंडखोर स्त्रिया म्हणजे फक्त फेमिनिझम का? मला नेहमीच असं वाटत आलं की माणिकताईंसारख्या स्त्रिया या खऱ्या फेमिनिस्ट होत्या. कारण त्यांनी काय केलं, त्यांनी कुठेही बंडखोरी म्हणजे ज्याला आपण आज ॲग्रेसिव्हनेस म्हणतो किंवा आक्रमक बंडखोरी म्हणतो तशी न करता, परंपरेचं बोट न सोडता, पुरुषांना आव्हान करण्यात वगैरे भानगडीत न पडता स्वतःच्या स्त्रीत्वाचा गौरव केला, म्हणून त्या अधिक फेमिनिस्ट आहेत. आणि हे आपल्या परंपरेने, आपल्या स्त्रियांनी किती सहजपणे केलंय. म्हणजे माणिकताईंच्या आईंनाच खरं तर आधी याचं श्रेय द्यायला हवं. कारण आपल्या मुलीने गायिका व्हावं हे स्वप्न त्यांनी आधी पाहिलं. त्या स्वतःही उत्तम गायच्या, घर संसार सांभाळून रियाज करायच्या. हा पुन्हा एक माणिकताईंचा आणि त्यांच्या आईंचा घेण्यासारखा गुण की संतुलन कसं हवं. आपल्याला संसार आणि करिअर दोन्हीही उत्तम प्रकारे करता येऊ शकतं, हा आदर्शही माणिकताईंकडून घेण्यासारखा. तर आईने हे स्वप्न पाहिलं आणि आपल्या लेकीला भारत गायन समाजामध्ये पाठवलं. तिथे आप्पा भोपे असतील, पंडित भास्करबुवा बखले असतील, मास्टर कृष्णराव असतील, असे उत्तम गुरु त्यांना लाभले. आणि मग त्यानंतर आईचं स्वप्न काय होतं तर केसरबाई केरकर किंवा हिराबाई बडोदेकर जशा मैफिली करतात ना, तशी माझ्या मुलींनी मैफिल करायला हवी. हे स्वप्न त्या काळात पाहणं खरं तर किती क्रांतिकारी आहे बघा. आणि हे स्वप्न पूर्णही झालं. माणिकबाईंना पुढे हिराबाई असतील, सुरेशबाबू असतील, जगन्नाथबुवा पुरोहित असतील, यांच्यासारखे गुरु लाभले. आणि अगदी तरुण वयातच उत्तम शास्त्रीय गायिका म्हणून त्यांचं केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर नाव झालं. पण सूर हे त्यांचे सखे सोबती होते, त्यामुळे मी केवळ शास्त्रीय संगीतच गाईन असा आग्रह त्यांनी कधीच धरला नाही. ज्या ज्या प्रकारचं गाणं त्यांच्यासमोर येत गेलं त्या सगळ्याच सुरांना आपल्या सोबती मानत त्या गात गेल्या. मग त्यांच्या भावगीतांनी महाराष्ट्राला वेड लावलं, त्यांच्या भक्तिगीतांनी आपले डोळे साश्रू नयन केले, आपल्याला सात्विकतेचा आनंद दिला. त्याच वेळेस कधी जाळीमंदी पिकली करवंद सारखी लावणी सुद्धा त्या गाऊन गेल्या. इतकं वैविध्य गाण्यामध्ये असणं ही सुद्धा एक खरंच कमाल वाटावी अशी गोष्ट आहे. पण आज गंमत अशी की मूळच्या शास्त्रीय गायिका असणाऱ्या त्यांचं शास्त्रीय गायनच आपण कमी ऐकतो की काय असं वाटू लागले. आणि या निमित्ताने म्हणजे हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना राणीताई समोर बसल्यात, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की एक सुंदर उपक्रम त्यांनी हाती घेतलाय. त्यांच्याकडे त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या बंदिशीच्या ज्या रेकॉर्ड्स आहेत तो खजिना आता यूट्यूबवरती आपल्याला खुला झालेला आहे. तर आपण जरूर त्याचाही आनंद घ्यावा. आणि स्वप्न तू विसरू चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरू मी कधी होते तुझी मी कधी होते तुझी ते सर्व तू
आणि ते तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाता, तर मग नाट्यसंगीत का गात नाही? कारण शास्त्रीय संगीताशी अधिक जवळ नातं सांगणारं असं नाट्यसंगीत असतं. तर आपण नाट्यसंगीतही गायलं पाहिजे. माणिकताईंचे शब्द आहेत ते असं म्हणतात, असं म्हणा म्हणून गाता येतं का? कुठलंही गाणं सादर करायचं तर त्यासाठी त्याचा अभ्यास करायला हवा. अजून मी नाट्यसंगीताची अशी कोणाकडून दीक्षा घेतलेली नाही, मग मी कसं बरं नाट्यसंगीत गाऊ? पण हा विचार मात्र त्यांना खूप आवडला आणि त्यांच्या गायकीची एकंदर जी शैली आहे, तो जो लढीवाळपणा आहे, ते जे माधुरी आहे, ते पाहता बालगंधर्वांची गाणी त्यांनी गायली तर काय विलक्षण होईल असा विचार रसिकांच्या मनातही होता आणि तोच विचार माणिकताईंच्या मनातही डोकावून गेला. त्यावेळेस बालगंधर्वांचं बरंच वय झालं होतं, पण तरीसुद्धा माणिकताईंनी त्यांना भेटल्या त्या आणि त्यांच्याकडे ही इच्छा प्रदर्शित केली की असं मला नाट्यगीत तुम्ही शिकवाल का? बालगंधर्वांनी त्यांच्याकडून अभंग ऐकला, अमृताहुनी गोड, आणि तो ऐकून ते डोलू लागले आणि ते म्हणाले, हो मला जरूर आपल्याला नाट्यगीत शिकवायला आवडतीलच, पण माझी एक अट आहे. आणि ती अट अशी आहे की आपण नाटकात कामही करायला पाहिजे. पण अभिनय हा आपला प्रांत नव्हे हे माणिकताईंना ठाऊक होतं. खरं तर कदाचित त्यांची ती समजूत चुकीची आहे हे त्यांच्या कन्यांनी सिद्ध करून दाखवलेलं. आज भारतीताई असतील, वंदनाताई असतील, यांचा अभिनय पाहत आपण सगळी मंडळी मोठी झालेलो, तर कदाचित माणिकताईंनी ते धाडस केलं असतं तर काही वेगळंही घडलं असतं. पण त्यावेळेस मात्र त्यांचा स्वभाव आणि स्वतःच, प्रत्येकाला आपली एक स्वतःची ओळख असते, त्याप्रमाणे त्यांना माहिती होतं की मला काही अभिनय करायचं नाही आणि बालगंधर्व आपल्या अटीवर ठाम राहिले. त्यामुळे त्यांच्याकडून थेटपणे ती दीक्षा घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही. पण प्रत्येक जो सच्चा कलावंत असतो तो कधीही हार मानत नसतो. त्याप्रमाणे माणिकताईंनी याकडे सुद्धा एक आव्हान म्हणून पाहिलं आणि त्या म्हणाल्या की गुरु तर लाभलेला आहे, मग एकलव्यासारखी त्याची आराधना करता येईलच. आणि त्यांनी बालगंधर्वांच्या सगळ्या रेकॉर्ड्स, म्हणजे माणिकताईंच्या आई त्यांना म्हणायच्या की अगं त्या कायाच्या पांढऱ्या झाल्या त्या रेकॉर्ड्स, पुरे की इतक्या त्यांनी ऐकल्या आणि त्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे त्यातला जो आत्मा असेल तो आत्मसात केला आणि त्यानंतरच त्या नाट्यसंगीत गायल्या. तोवर बालगंधर्व हयात नव्हते, पण गंधर्वांचं गाणं ज्यांनी ऐकलेलं आहे अशी असंख्य मंडळी तेव्हा महाराष्ट्रात होती आणि त्या सगळ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली की बालगंधर्वांची गायकी आता खऱ्या अर्थाने रेकॉर्डबद्ध झाली आहे ती माणिकताईंच्या आवाजात. यापेक्षा मोठी दाद काय असू शकते? वैरी घर भरिते स्वैरगतिरवति प्रजाजन फिरति राणी तारिणी नववसन
चला दोघ मिळूनी चढू टेकडीवर चढता चढता धरा हात की वाटन सेरुंदा चाळी मंदी पिकली करवंद चाळी मंदी पिकली करवंद चाळी मंदी पिकली करवंद चाळी मंदी पिकली करवंद बालपणासून जीवाचं मैतर ही तरुणपणातील बालपणाची लहर कुणी बघत नाही हो चला कडे लवकर आपट गोडी चाकू वाटते उर्वाची छंद चाळी मंदी पिकली करवंद चाळी मंदी पिकली करवंद चाळी मंदी पिकली करवंद चाळी मंदी पिकली करवंद तुझं आवडतं मजलागले पिसेल त्या सावळाचे मजलागले पिसेल नकळे मनास आता नकळे मनास आता यावरून कसेला आम्ही माणिकताईंच्या हे कार्यक्रम सादर करताना परमानंद उपभोगलेला आहे. आम्ही पण थँक्यू. आणि समीरा किंवा आमचे सगळे साथीदार इतके वर्ष या इंडस्ट्रीत आहेत आणि त्यांना स्वतःची एक नजर निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगते की आमचा अनिल आहे, तो आमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला इतक्या सुंदर सुंदर गोष्टी सुचवत असतो की अशा ते असं घेऊया हे असं घेऊया. हे एकमेकाला जे सहकार्य करणं आहे आणि ती मैफल रंगवण्याची इच्छा असणं आणि दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा असणं असं सगळ्यांच्या मध्ये आहे. आमची नीला वर्षानुवर्ष काय सुंदर साथ करते आणि मैफल फिरवून नेते. झंकार सगळेजण आम्हाला खूप सहकार्य करतात, हाक मारली की येतात प्रेमाने. आणि ही केवळ आमच्या गुरूंची पुण्याई, त्यांचे आशीर्वाद आणि आईवडिलांचे आशीर्वाद आणि आमच्या सगळ्या गुरुजनांचे आशीर्वाद, त्यांचं सगळ्यांचं ऋण मानून हा आमचा छोटासा प्रयत्न आम्ही आपल्यासमोर सादर केला आहे. तो आपण गोड मानून घेतला असेल अशी आशा आहे. नमस्कार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काना घे, काना घे, अमृताहुनी